स्वामी समर्थ. आजची रेसिपी आहे दही मिरची. त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. दही, मिरची, लसूण, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, कढीपत्ता, तेल, मोहरी, जिरे, हळद आणि मीठ. मिरचीचे 2 भाग करून घ्यायचे. मिरचीचे 2 भाग करून घेतलेले आहे. आता आपण कोथिंबीर बारीक चिरून घेऊया. दह्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी मी कढई ठेवलेली आहे. त्याच्यात 2 चमचे तेल तापून द्यायचंय. चांगलं तेल तापलेलं आहे. त्याच्यात आपण टाकणार आहे मोहरी चांगली तडतडली तर त्याच्यात 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. 1 चमचा जिरा मोहरी चांगली तडतडले तर त्याच्यात घालणार आहे मोहरी चांगली तडतडीत झाली आहे. त्याच्यात आपण घालायचं आहे कढीपत्ता. कढीपत्ता चांगला भाजून झालेला आहे. त्याच्यात घालायचं आहे लसूण, लसूण चांगला लाल झालेला आहे. त्याच्यात आपल्याला मिरची घालायची. मिरची चांगली तळून घ्यायची. मिरची छान तळून झालेली आहे. त्याच्यात आपल्याला 1 चमचा मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यावर चांगलं हलवून घ्यायचं आहे. अर्धा चमचा हळद, ह्याच्यात दही ऍड करायचंय. बारीक केलेले शेंगदाण्याचं कूट, अर्धा ग्लास पाणी ऍड करायचंय. त्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकायची. एक चांगली उकळी येऊ द्यायची. एक उकळी आलेली आहे. आता गॅस आपण कमी करून घेऊया. गॅस कमी करून 10 ते 15 मिनिटं दही मिरची चांगली शिजून देऊया. ही तयार झाली दही मिरची.